सुरुवात करूया अगदी मोठ्या बातमीनं। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला जनतेनं मोठा कौल दिला। पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा काही गाठता आलेला नाही। त्यानंतर आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं स्थापनेसाठी एकत्रित हालचाली सुरू केल्या आहेत। मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक हे एक गट म्हणून नोंदणी करणार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेत आणि पर्यायानं विविध समित्यांमध्ये बहुमताचं संख्याबळ आणखी भक्कम करण्यावर त्या दृष्टीनं भाजपचा भर असल्याची सूत्रांची माहिती आहे। तसंच भाजपला गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा महायुतीच्या नेतृत्वाचा विचार आहे। दरम्यान मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याची माहिती याआधी हाती आली होती आणि त्यासाठी शिंदे समर्थक नगरसेवक हे स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठी जाणार होते। पण अचानक त्यांनी नोंदणीसाठी जाणं टाळलं आणि त्यानंतर महायुतीच्या वतीनं दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटनोंदणीचा निर्णय झाला। त्यामुळे मुंबई महापालिकेतल्या समिती प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महायुतीनं ही खेळी खेळल्याची चर्चा आहे। आणि एक ताजी बातमी, मुंबईच्या महापौर पदासंदर्भात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या संचालन समितीची एक बैठक नुकतीच पार पडली आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे पाहूयात ग्राफिक्समधून। ग्राफिक्समध्ये आपण 6 महत्त्वाचे मुद्दे पाहतोय। भाजप आणि शिवसेनेच्या एकत्रित आकडेवारीवर संचालन समितीत चर्चा झाली। महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर आणि योगिता कोळी यांची नावं आघाडीवर आहेत। महापौर पदाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठकीत भाजप नेत्यांची मतं जाणून घेतल्याची माहिती आहे। बैठकीत महापालिकेतील निवडणूक प्रक्रियेबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। स्थायी समिती अध्यक्ष तसंच सभागृह नेत्यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार असल्याची सूत्रांची अगदी खात्रीलायक माहिती आहे। मंडळी, लवकरच राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर आणि त्या